पुढची मोठी बातमी। उद्धव ठाकरे आजपासून 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत। सरकारला जाब विचारण्यासाठी काढलेल्या या दौऱ्यात मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 22 तालुक्यात 4 दिवसात उद्धव ठाकरे तब्बल 800 शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी गेल्या महिन्यात मराठवाड्याचा दौरा करत उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा काढला होता। ही छत्रपती संभाजीनगर विमानतळावरची दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे हे काही क्षणात आता विमानतळावर दाखल होतील। त्यानंतर त्यांचा हा मराठवाडा दौरा सुरू होतोय। 4 दिवसांचा त्यांचा हा मराठवाड्याचा दौरा आहे। सरकारला जाब विचारण्यासाठी काढलेल्या या दौऱ्यात ते शेतकऱ्यांशी संवाद देखील साधणार आहेत। त्यांचा हा दौरा नेमका कसा असणार आहे आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। छत्रपती संभाजीनगर विमानतळावर अगदी थोड्याच वेळात त्यांचं आगमन होईल। त्यानंतर पैठणमधील नांदर तालुक्याला ते भेट देणार आहेत। सकाळी 11:30च्या दरम्यान बीडमधील पाली गावाला ते भेट देतील। दुपारी 2 वाजता भूम जिल्ह्यातील पाथरुडला ते भेट देणार आहेत। त्यानंतर दुपारी 3:30 वाजता परंडा जिल्ह्यातील शिरगाव तालुक्याला ते भेट देणार आहेत। संध्याकाळी 5 वाजता बार्शी जिल्ह्यातील घारी तालुक्यात जात ते शेतकऱ्यांशी संवाद साधतील। संध्याकाळी 7 वाजता बीड लातूर पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे हे आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत आणि सध्या उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले असल्याचं कळतंय। या क्षणाची मोठी बातमी। 4 दिवसांचा त्यांचा हा दौरा असणार आहे। शेतकऱ्यांच्या बांधावर जात ते थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, उद्धव ठाकरे यांचा पुढचा 4 दिवसांचा मराठवाड्याचा अतिशय महत्त्वाचा दौरा, कशा पद्धतीचा हा दौरा असणार आहे, काय अपडेट? मराठवाडा हे उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण मराठवाड्यामध्ये याआधी बऱ्याचदा खासदार आमदार या मराठवाड्यानं उद्धव ठाकरेंना दिलेले आहेत आणि आता या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांवर संकट आलंय। हे संकट आता ओढावलं असताना शेतकऱ्यांना मदत पोहोचते की नाही हे पाहण्यासाठी उद्धव ठाकरेंचा हा आजचा दौरा आयोजित केलेला आहे। म्हणजे याआधी त्यांनी हंबरडा मोर्चा काढला होता याच संभाजीनगरमध्ये आणि या संभाजीनगरमध्ये सभा त्यांची झाली आणि त्या सभेत ते म्हणाले होते की आपण येणार आहोत पुन्हा एकदा मराठवाड्यात दिवाळीनंतर, तुमच्यापर्यंत खरंच मदत सरकारची पोहोचते की नाही हे पाहण्यासाठी, आणि त्यामुळे त्यांचा हा आजचा हा दौरा आहे। पण गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं उद्धव ठाकरे इथे नव्हते किंवा ते आले नव्हते, पण तरीही त्यांच्याकडून अहवाल घेतला जात होता आणि त्यानुसार शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाहीये। म्हणूनच उद्धव ठाकरेंचा आजचा हा दौरा आहे। दगाबाजरे, सरकारला दगाबाजरे म्हणत त्यांच्या पूर्ण दौऱ्याचं नाव दिलंय आणि त्या दौऱ्याच्या माध्यमातून ते प्रत्येक ठिकाणी जातील। म्हणजे 8 जिल्हे आहेत, 8 जिल्ह्यातल्या 20 तालुक्यांमध्ये ते फिरतील, तिथल्या हजारो शेतकऱ्यांशी ते भेटतील, कोणाच्या घरी जातील, तिथल्या शेतकऱ्यांना विचारतील तुमच्यापर्यंत खरंच मदत आली आहे की नाही, या सगळ्याची पाहणी करतील। त्या व्यतिरिक्त दररोज संध्याकाळी इथल्या 2-2, 3-3 जिल्ह्यांची एकत्र बैठक पदाधिकाऱ्यांची घेतली जाईल। त्यांना आदेश दिले जाणार आहेत, कारण 2 दिवसापूर्वी आपण बातमी चालवली होती त्यानुसार केंद्र स्थापन केले जाणार आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये, शेतकऱ्यांना खरंच मदत पोहोचते की नाही, तसंच मतदारांची नोंदणी कशी होते या सगळ्या संदर्भातली। तर मग त्या सगळ्या बाबतींवर या बैठकीमध्ये चर्चा उद्धव ठाकरे करतील, मार्गदर्शन त्यांच्या पदाधिकाऱ्यांना करणार आहेत। आणि आता या सगळ्या दौऱ्याची सुरुवात होते। उद्धव ठाकरे सध्या आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर विमानतळावर, थोड्याच वेळात ते बाहेर येतील। बाहेर आल्यानंतर सगळ्यात आधी पदाधिकाऱ्यांशी ते भेटतील, माध्यमांशी संवाद साधतील, प्रतिक्रिया देतील आणि त्यानंतर त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात असलेलं नांदर हे एक गाव आहे। या गावामध्ये सगळ्यात आधी उद्धव ठाकरे जातील, तिथल्या काही शेतकऱ्यांशी त्यांच्या घरामध्ये जाऊन उद्धव ठाकरे बोलतील, चर्चा करतील, त्यांच्याकडून माहिती घेतील आणि त्यानंतर मग त्यांचा हा दौरा पुढे होईल। धाराशिव, बीड असा हा आजचा दौरा असणार आहे। आजच्या दौऱ्यामध्ये या 3 जिल्ह्यांमध्ये ते फिरतील, तिथल्या गावांमधल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्यासाठी त्यांचा हा दौरा आता सुरू होत आहे। थोड्या वेळापूर्वीच त्यांचं विमान या ठिकाणी लँड झालेलं आहे आणि आता बाहेर उद्धव ठाकरे येतील आणि त्यानंतर ते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आता त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होते आज। सुमित, मागच्या वेळी छत्रपती संभाजीनगरमध्येच उद्धव ठाकरेंनी हंबरडा मोर्चा सुद्धा काढला होता आणि आजपासून पुन्हा त्यांचा हा दौरा सुरू होतोय। साधारण 800 शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार असल्याचं देखील कळतंय। नेमका कसा फायदा होईल त्यांना या आगामी निवडणुकीमध्ये या सगळ्या दौऱ्यांचा? खरं तर गेल्या काही दिवसांपासून
किंवा जेव्हा कोविडचा काळ आला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यानंतर 2022 मध्ये ते पायउतार झाले. पण मराठवाडा हा त्यांच्यासाठी फार जिव्हाळ्याचा विषय आहे. याच मराठवाड्यानं मुंबई बाहेर किंवा मुंबई ठाण्याबाहेरची पहिली महानगरपालिका जर शिवसेनेनं कोणती जिंकली असेल तर ती छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका होती. आणि छत्रपती संभाजीनगर किंवा मराठवाड्याचा बराचसा भाग हा उद्धव ठाकरेंच्या कायमच जवळ आलेला आहे. आणि म्हणूनच इथे सत्ता पुन्हा मिळवावी, पुन्हा इथे आमदार खासदार आपल्याला जर पुन्हा मिळवायचे असेल, कारण 2022 नंतर ज्या वेळेला पक्ष फुटला आणि मग इथले संभाजीनगरचे बरेच नेते हे वेगळे झाले. तिथे गेल्यानंतर शिंदे सेनेत दाखल झाल्यानंतर मग इथली सत्ता कमी झाली किंवा ताकद कमी झाली होती. आणि जर पुन्हा आपल्या शेतकऱ्यांना किंवा सगळ्या बांधवांना जर आपल्याजवळ आणायचं असेल तर मराठवाड्यात अतिरिक्त लक्ष देणं गरजेचं आहे. हाच धागा पकडून उद्धव ठाकरेंनी प्रत्येक वेळेला कोणतीही समस्या आली की मराठवाड्याकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. आणि जेव्हा पाऊस झाला, मुसळधार पाऊस झाला, ओला दुष्काळ आला, पाणी भरलं सगळीकडे आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं, तेव्हाच उद्धव ठाकरेंनी सगळ्यात आधी इथल्या नेत्यांना इथले दौरे करायला सांगितले, मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आणि त्या सगळ्या प्रयत्नांनंतर स्वतः इथे येऊन हंबरडा मोर्चा काढला. कारण इथे बऱ्याच लोकांची शेती वाहून गेलेली आहे, नुकसान मोठ्या प्रमाणात पूर्ण मराठवाड्यात झालेलं आहे. या शेतकऱ्यांना मदत मिळणं गरजेचं आहे असं म्हणत त्यांनी हंबरडा मोर्चा काढला. आणि आता आज दगाबाज रे, कारण सरकारनं घोषणा तर केली मात्र कुठेही कर्जमाफी झाली नाही, लोकांना कर्जमुक्ती कळलं नाही, तर त्या व्यतिरिक्त हप्ते देखील लोकांपर्यंत आले नाहीत. आणि म्हणूनच दगाबाज रे हे नाव देत त्यांनी या मोर्चाला आजच्या सुरुवात ते करतात किंवा या पूर्ण त्यांच्या दौऱ्याला सुरुवात करतात. प्रत्येक गावागावात जातील आणि गावागावात गेल्याचा त्यांना फायदा होईल. ग्रामीण भागातला हा शेतकरी किंवा मतदार वर्ग हा अत्यंत भावुक आहे आणि तो ठाकरेंवर प्रेम करणारा आहे. म्हणूनच जर त्यांना आत्ता साथ घातली तर ते आपल्याला पुढे भविष्यामध्ये पाठिंबा देतील हे उद्धव ठाकरेंना ठाऊक आहे. आणि म्हणूनच त्यांचा आजचा महत्वाचा दौरा आहे. त्यासाठी ते आजपासून या दौऱ्याला सुरुवात करतात. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर ते दाखल झाल्यानंतर देखील त्यांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक इथे आलेले आहेत. आणि हेच सगळे शिवसैनिक काही प्रमाणात प्रत्येक जिल्ह्याच्या पातळी म्हणजे जिथे रेषा संपते सीमारेषा तिथपर्यंत त्यांना जाऊन पोहोचवतील. त्यानंतर पुढचे शिवसैनिक असतील. पण त्या व्यतिरिक्त शिवसैनिकांना फक्त भेटायचं नाहीये तर इथल्या मतदाराला भेटायचं आहे, इथल्या शेतकरी राजाला भेटायचं आहे, त्याच्या अडचणी जाणून घ्यायच्या आहेत, त्याच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि म्हणूनच त्यांनी त्यांचा आजचा हा दौरा काढलाय. 4 दिवसांचा दौरा आहे. संभाजीनगर विमानतळावर ते पोहोचलेत आणि थोड्याच वेळात त्याचा बाहेर येतील. आपण बघतोय सध्या सिक्युरिटी देखील अलर्ट झालेली आहे. कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जाते उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी. 4 दिवस उद्धव ठाकरे संभाजीनगर किंवा या सगळ्या आजूबाजूच्या मराठवाड्याचा परिसरात असतील. आणि त्यामुळे इथे असताना शेतकऱ्यांशी संवाद साधणं किंवा आता लोकांपर्यंत पोहोचणं, कारण बाळासाहेब हे स्वतः ज्या वेळेला संभाजीनगरमध्ये यायचे त्यांचे दौरे व्हायचे ते एक दिवस थांबायचे नाहीत तर त्यांचे बरेच दिवसाचे दौरे असायचे. इथल्या प्रत्येक गावागावात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते भेटायचे. उद्धव ठाकरेंची देखील तीच नीती आपण बघतोय. त्यांनी देखील आता तशाच पद्धतीने सगळ्या ग्रामीण भागामध्ये फिरायचं, तिथल्या लोकांशी त्यांना एकत्रित आणायचं असेल तर ते करावंच लागेल. हे जाणूनच त्यांनी या दौऱ्याची आखणी केली आहे. आणि आता संभाजीनगर विमानतळावर ते पोहोचतील. थोड्या वेळामध्ये बाहेर आल्यानंतर ते प्रतिक्रिया देणार आहेत आपल्याला. बरं सुमित, असे सोबत थांबा. ही सगळी दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवूयात. उद्धव ठाकरेंचा आजपासून 4 दिवसांचा हा मराठवाडा दौरा सुरू होत आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर उद्धव ठाकरे हे सध्या दाखल झालेले आहेत. विमानतळाच्या बाहेर येऊन ते माध्यमांशी संवाद साधतील आणि त्यांच्या दौऱ्याला सुरुवात करतील. सुमित, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आजपासून 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. आणि 8 जिल्ह्यांमध्ये 22 तालुक्यात 4 दिवसात उद्धव ठाकरे हे 800 शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी तर करणारच आहेत आणि शेतकऱ्यांशी देखील संवाद साधणार आहेत.